उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील। विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजयानंतर महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर करते। त्यामुळे महायुती सरकार जनतेला कोणतं रिटर्न गिफ्ट देणार याकडे नजर आहे। विधानसभा निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि त्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे जो उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता सभागृहात मांडतील, तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील। अजित पवार शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करतील। शेषराव वानखेडेंनी सर्वाधिक म्हणजेच 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता, तर अजित पवार 11व्यांदा आज अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या नजर आहेत। दरम्यान जनतेचा बजेट असून या बजेटमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळेल असं उपमुख्यमंत्री म्हणतात। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। 2.5 वर्षामध्ये त्याचा परिणाम प्रतिबिंब सरकारच्या कामातून दिसलंय। विकास एकीकडे, डेव्हलपमेंट, विकासाला चालना, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, शेतकरी योजना, सगळ्या योजना केल्या। वयोश्री योजना, युथसाठी योजना, सगळ्यांसाठी एक इकोसिस्टीम तयार केली आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं। यापुढे देखील सर्वसामान्यांना न्याय देणारच सरकार, न्याय देणारच निर्णय आम्ही घेणार। आतापर्यंत कोणी किती वेळा बजेट सादर केलंय पाहूया आपण। शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अजित पवार यांनी 10व्यांदा बजेट मांडलंय। जयंत पाटील यांनी देखील 10 वेळा बजेट मांडलेलं आहे। आज अजित पवार जयंत पाटलांचा रेकॉर्ड मोडतील। सुशील कुमार शिंदे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे। सुधीर मुनगंटीवार 6 वेळा, मधुकर राव चौधरी काँग्रेसचे 5 वेळा, काँग्रेसच्या यशवंतराव मोहिते यांनी 4 वेळा, एकनाथ खडसेंनी 3 वेळा अर्थसंकल्प मांडला, तर सर्वाधिक शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करतील। विशेष म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पाचा आरसा मानला जातो। या आर्थिक पाहणी अहवालामध्ये काही महत्त्वाच्या बाबी या स्पष्ट झालेल्या आहेत। मग ते सेवा क्षेत्र असू दे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तुंग भरारी घेतलेलं कृषी क्षेत्र असू दे असा उल्लेख आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये। त्या दृष्टिकोनातून आज अर्थसंकल्प नेमका कसा सादर केला जाईल, काय नेमक्या घोषणा होतील, लोकप्रयोगी काही घोषणा होतील का, याकडे सुद्धा नजर असणार आहेत। थोडक्यात आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पातून काय मिळेल? लागवी निश्चितच दुपारी 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे बजेट सादर करतील। मात्र या बजेटकडे सर्वांचंच लक्ष आहे। मात्र या बजेटचा आरसा असलेलं आर्थिक पाहणी अहवाल याच्यामध्ये खरं तर उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही कामगिरी आहे ती समाधानकारक नाहीये, कुठेतरी खालावलेली आहे। दुसरीकडे म्हणजे जे सर्व बजेटला तारलंय ते म्हणजे आहे शेतकऱ्यांमुळे आणि ते आहे शेती क्षेत्र। यामुळे आता या अर्थसंकल्पामध्ये जे खरं तर हे पहिलंच बजेट आहे महायुती सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये, त्यामुळे नक्की यामध्ये ज्या आश्वासनं तिन्ही पक्षांकडून देण्यात आली होती त्या ज्या आश्वासनांकडे आता या बजेटमध्ये नक्की काय तरतूद केली जाते, लाडकी बहीण योजना असेल, लखपती दिदी असेल, शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव
भरीव योजना असतील, एकूणच पीक विमा संदर्भात असलेल्या घोषणा असतील, या संदर्भात नक्की काय आज घोषणा अजित पवार करतात आणि अजित पवारांच्या पोतडीतून नक्की महाराष्ट्राला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आर्थिक पाहणी अहवालामध्ये जो शेतकरी असेल किंवा एकूणच तरुणांविषयीचा मुद्दा असेल फार मोठा होता आणि एकूण 80 लाख तरुण हे राज्यामध्ये बेरोजगार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे या बेरोजगार तरुणांसाठी आजच्या आर्थिक बजेटमध्ये नक्की काय तरतूद केली जाते, कशाप्रमाणे त्यांना रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते, अनेक योजनांमार्फत खरं तर रोजगार उपलब्ध करून दिले जातात. मात्र खरं तर मोठा आकडा 80 लाख, त्यामुळे नक्की या सर्वांना बजेटमध्ये कशाप्रमाणे तरतूद करून रोजगार निर्माण करून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आरोग्य क्षेत्रावरती राज्याचं जे काही काम आहे ते कुठेतरी कमी असल्याचं सुद्धा टीका अनेक वेळा विरोधकांकडून होतीये. ज्या सोयी सुविधा आहेत आरोग्य क्षेत्रातील त्या सुद्धा कमी पडतात. त्यामुळे नक्की आरोग्य क्षेत्रासाठी काय भरीव तरतूद केली जाते हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं असेल. लागवी निश्चित. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.